Now see, in the third chapter, that is Plant Kingdom, this is the last but very important lecture. In this lecture, we will talk for alternations of generation. तो हमारा जो टॉपिक है तीसरा प्लांट किंगडम, वो अभी पूरा होने को है और ये उसका अब आखिरी लेक्चर है, पर ये बहुत इम्पॉर्टेंट है। यहाँ से नीट परीक्षा में क्वेश्चन आता है। इस लेक्चर में हमको सीखना है कि दो जनरेशन से, जनरेशन मीन्स अ स्पैन, अ टाइम स्पैन, वो जो दो जनरेशन है, मतलब दो टाइम स्पैन है लाइफ के, वो अल्टरनेट होते। तो इसके पहले जब हम लोग अल्गी, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म इनकी बात कर रहे थे, तो हर बार हम लोग ये कहते थे कि पूरा जो लाइफ है उस प्लांट का, वो दो हिस्सों में बटा है। द टाइम इन लाइफ व्हेन ऑल सेल्स आर डिप्लॉयड is diploid sporophytic generation represented by sporophyte that produce spore, and the remaining time span when the cells of a body are haploid is haploid gametophytic generation represented by gametophyte that produces gamete. Sporophyte never produce sporophyte, it produce gametophyte. And gametophyte never produce gametophyte, it produce sporophyte. It means sporophyte produce gametophyte, again gametophyte produce sporophyte. So like this the two generation alternate in the life cycle. Now in Marathi, आपला टॉपिक तिसरा प्लांट किंगडम, हे त्याचं शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे। यात आपल्याला शिकायचं आहे अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन। मग अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन म्हणजे काय? तर जसं मी सांगितलं की एखादी अल्गी असो, ब्रायोफाइट असो, टेरिडोफाइट असो, जिम्नोस्पर्म असो किंवा एंजिओस्पर्मिक प्लांट असो, कोणत्याही प्लांट ग्रुपच्या लाईफमध्ये दोन जनरेशन्स येतात। समजा हे लाईफ आहे, वॉट एवर इट इज, मीन्स 100 days और से 1 year और से 100 year, वॉट एवर इट इज, म्हणजे जे पूर्ण लाईफ आहे त्याच्यामध्ये दोन जनरेशन्स येतात। मग आयुष्याचा तो वेळ, वो समय जेव्हा शरीराची प्रत्येक सेल हे डिप्लॉइड असते, त्याला आपण म्हणतो की सध्या सुरू आहे डिप्लॉइड स्पोरोफिटिक जनरेशन। आणि त्या स्पोरोफिटिक जनरेशनचा जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो, म्हणजे जे काही त्या काळामध्ये दिसते, समजा 100 दिवसाचं लाईफ आहे आणि हे समजा 60 दिवस आहे स्पोरोफिटिक जनरेशनचे, तो 100 दिवसापैकी 60 दिवसपर्यंत शरीराची प्रत्येक सेल डिप्लॉइड आहे, म्हणजे सुरू आहे स्पोरोफिटिक जनरेशन। मग तुम्ही म्हटलं की त्या स्पोरोफिटिक जनरेशनच्या वेळी ते प्लांट कसं दिसतं, तर ते जे दिसतं त्याला आपण म्हणतो डिप्लॉइड स्पोरोफाइट। म्हणजे या 60 दिवसापर्यंत जे रिप्रेझेंट करतं बॉडीला तो स्पोरोफाइट असतो। आणि आपण सांगितलं की स्पोरोफाइट बनवत असतो स्पोर्स। मग आता असा एक वेळ उरला की जेव्हा सेल्स हैप्लॉइड बनले, और आप सभी जानते कि डिप्लॉइड से हैप्लॉइड तभी होता जब होता मियोसिस।
तो आता तो वेळ आयुष्यातला उरलेला जेव्हा सेल्स हॅप्लॉईड आहे त्याला म्हणतात हॅप्लॉईड गमिटोफिटिक जनरेशन सुरू आहे. मग आपण उदाहरण घेतलं की एक प्लांट आहे, त्याचं लाईफ आहे 100 दिवसाचं, तर 60 दिवसापर्यंत डिप्लॉईड स्पोरोफिटिक जनरेशन हा स्पोरोफाईट. आता जे 40 दिवस उरले समजा, हे उदाहरण आपण समजण्यासाठी घेतलं, तो 40 दिवसापर्यंत शरीराच्या सेल्स कशा आहे? हॅप्लॉईड आहे. मग ही हॅप्लॉईड गमिटोफिटिक जनरेशन आहे आणि याचा जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो तो गमिटोफाईट असतो. मग समजा हा मेल गमिटोफाईट, हा फिमेल गमिटोफाईट. स्पोरोफिटिक जनरेशन रिप्रेझेंटेड बाय स्पोरोफाईट, गमिटोफिटिक जनरेशन रिप्रेझेंटेड बाय गमिटोफाईट, मेल आणि फिमेल गमिटोफाईट. आता आपल्याला अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन म्हणजे काय? तो सर, ही जी स्पोरोफिटिक जनरेशन आहे याच्यानंतर येते गमिटोफिटिक जनरेशन आणि गमिटोफिटिक जनरेशन नंतर पुन्हा येते स्पोरोफिटिक जनरेशन. म्हणजे कधी असं झालं का स्पोरोफिटिक नंतर स्पोरोफिटिक, गमिटोफिटिक नंतर गमिटोफिटिक? नाही. स्पोरोफिटिक नंतर गमिटोफिटिक, गमिटोफिटिक नंतर नवीन स्पोरोफिटिक. याला म्हणतात अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन. तो सर अब ये सब बात समझ में आई कि अलगी, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म, कोई भी ग्रुप हो प्लांट का, उनका जो भी जीवन समय है, लाइफ स्पैन है, उसमें वो 2 जनरेशन्स आती है. कुछ समय तक वो डिप्लॉयड रहते कॉल्ड स्पोरोफिटिक जनरेशन, कुछ समय तक वो हैप्लॉयड रहते कॉल्ड गमिटोफिटिक जनरेशन. और ये 2 जनरेशन जीवन में होते रहती अल्टरनेट, दैट इज अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन. पण द क्वेश्चन इज व्हाई डज दिस हैपन? ऐसा क्यों होता है? क्यों लाइफ स्पैन में एक डिप्लॉयड प्लांट बॉडी बनती है और एक हैप्लॉयड प्लांट बॉडी बनती है? ऐसा क्यों? 2 शरीर क्यों बनते? तो सुनो, द अंडरलाइन कॉज, वेरी इंपॉर्टेंट लाइन इज दैट इन प्लांट्स both haploid and diploid cell undergo mitotic division. in मराठी की मग प्लांटच्याच आयुष्यात असं का होतं? एक शरीर डिप्लॉइड बनतं ज्याला आपण स्पोरोफाईट म्हणतो, एक शरीर हॅप्लॉइड बनतं ज्याला आपण गमिटोफाईट म्हणतो. असं का होतं? तर त्याचं कारण आहे की प्लांटमध्ये हॅप्लॉइड सेलमध्येही मायटॉसिस होतो, डिप्लॉइड सेलमध्येही मायटॉसिस होतो. मग सर आम्हाला करून दाखवा. चेक. सी, a diploid cell is zygote. तो सपोज ही डिप्लॉइड सेल आहे zygote. मैंने कहा कि प्लांट में डिप्लॉइड सेल में भी माइटोटिक डिवीजन होते और हैप्लॉइड सेल में भी माइटोटिक डिवीजन होते और इसीलिए 2 शरीर बनते, एक डिप्लॉइड स्पोरोफाइट और एक हैप्लॉइड गमिटोफाइट. कैसे? देखो, ही कोणती सेल आहे? सर डिप्लॉइड झायगोट. ठीक आहे. आता याच्यात मायटॉसिस झाला तर काय होईल? सर एका सेलच्या 2 सेल, क्रोमोझोम नंबर सेम. अजून मायटॉसिस झालं तर सर 2 सेलच्या 4 सेल, क्रोमोझोम नंबर सेम. और माइटोसिस हुआ तो सर 4 सेल की 8 सेल, क्रोमोझोम नंबर सेम. और ऐसे कई बार माइटोसिस हुए तो सर
इस डिप्लॉयड सेल से हजारों लाखों करोड़ों डिप्लॉयड ही सेल बनेगी आफ्टर मेनी माइटोटिक डिवीजन। और वो हजारों लाखों करोड़ों डिप्लॉयड सेल्स जो बनेगी आफ्टर मेनी माइटोटिक डिवीजन, उन सेल्स से जो बॉडी बनती, दैट इज व्हाट इज कॉल्ड स्पोरोफाइट। म्हणजे डिप्लॉइड झायगोटमध्ये कंटिन्युअस मायटॉटिक डिव्हिजन होत राहिले तर जी बनणारी बॉडी आहे ती कशी बनेल? डिप्लॉइड, क्योंकि मायटोसिस कीप्स द क्रोमोझोम नंबर सेम. आणि ही जी डिप्लॉइड बॉडी असते त्याला काय म्हणतात? स्पोरोफाइट. का? कारण ती स्पोर तयार करते बाय मियोसिस. तो वही मैंने दिखाने की कोशिश की कि सपोज अ डिप्लॉइड सेल कॉल्ड zygote undergo many mitotic division, it result into formation of a diploid plant body called sporophyte. तर पहा, डिप्लॉइड सेलमध्ये रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन झाल्याने डिप्लॉइड प्लांट बॉडी बनेल, त्याला म्हणायचं स्पोरोफाइट. आता समजा एखादा हॅप्लॉइड स्पोर आहे, मग हा हॅप्लॉइड स्पोर कुठून आला? हा कोण आहे? स्पोरोफाइट. मग स्पोरोफाइट बनविलच स्पोर. सर स्पोरोफाइट म्हणजे अ बॉडी प्रोड्युसिंग स्पोर इज कॉल्ड स्पोरोफाइट. मग तो कसा काय हॅप्लॉइड स्पोर बनवेल? मग सांगा बरं, क्रोमोझोम नंबर रेड्यूस झाला की नाही? कोणती अशी सेल डिव्हिजन आहे दॅट रेड्युसेस द क्रोमोझोम नंबर टू इट्स हाफ? सर इट इज मियोसिस. म्हणजे हा जो डिप्लॉइड प्लांट बॉडी आहे स्पोरोफाइट, त्यातल्या काही सेलमध्ये झाला असेल मियोसिस आणि तयार झाले हॅप्लॉइड स्पोर. आता या हॅप्लॉइड स्पोरमध्ये होऊ शकतो मायटोसिस. मग जसं डिप्लॉइड झायगोटमध्ये मायटोसिस झाल्यामुळे तयार झाला स्पोरोफाइट, तसं हॅप्लॉइड स्पोअरमध्ये मायटोसिस झाल्यामुळे तयार होईल हॅप्लॉइड प्लांट बॉडी कॉल्ड गमेटोफाइट. मग असा एखादा मेल गमेटोफाइट असेल, असा एखादा फिमेल गमेटोफाइट असेल, तो तेच मी तिकडं लिहिलं आहे पहा, की डिप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस झाले तर डिप्लॉइड प्लांट बॉडी तयार होते स्पोरोफाइट. हॅप्लॉइड स्पोअरमध्ये मायटोसिस झाले तर तयार होते हॅप्लॉइड प्लांट बॉडी गमेटोफाइट. तो माझी अंडरलाईन जी केलेली लाईन होती ती काय होती, की प्लांटच्याच लाईफ सायकलमध्ये मग डिप्लॉइड स्पोरोफाइट आणि हॅप्लॉइड गमेटोफाइट का तयार होते? कारण प्लांटमध्ये डिप्लॉइड सेलमध्येही मायटोसिस होतो, हॅप्लॉइड सेलमध्येही मायटोसिस होतो. आणि डिप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस झाला तर स्पोरोफाइट आणि हॅप्लॉइड स्पोअरमध्ये मायटोसिस झाला तर गमेटोफाइट. आता या स्पोरोफाइटनं हे गमेटोफाइट कसं बनवलं? तो भाई स्पोरोफाइट कसा आहे? डिप्लॉइड. आणि या डिप्लॉइड स्पोरोफाइटमध्ये जर झाला मियोसिस, तर मियोसिस झाला तर बनते हॅप्लॉइड स्पोर आणि हॅप्लॉइड स्पोरपासून गमेटोफाइट. तो पहा, स्पोरोफाइटनी कोणाला जन्म दिला? गमेटोफाइटला. आता गमेटोफाइट कसं आहे? हॅप्लॉइड. मग तुम्हाला विचारलं कि भैया स्पोरोफाइट क्या रहता, तो आप कहोगे स्पोरोफाइट इज अ रिप्रेजेंटेटिव ऑफ स्पोरोफिटिक जनरेशन. स्पोरोफाइट इज अ डिप्लॉइड बॉडी. स्पोरोफाइट प्रोड्यूसेस स्पोर्स बाय मियोसिस. आता सांगा बरं गमेटोफाइट म्हणजे काय? सर गमेटोफाइट इज अ हॅप्लॉइड बॉडी. It develops from the haploid spore by many mitotic division.
Gametophyte produces gamete. Sporophyte produces spore. पहा, स्पोरोफाईटनं स्पोर बनवलं की नाही. मग आता गमिटोफाईट काय तयार करते? गमिट. मग समजा मेल आणि फिमेल गमिटचं जर फ्युजन झालं तर समजा गमिटोफाईटनं तयार केलं मेल गमिट आणि फिमेल गमिट, आणि जर ते फ्यूज झाले तर तो सर गमिटचं फ्युजन झालं तर बनते डिप्लॉइड झायगोट. म्हणजे गमिटोफाईटने पहा तयार केलं स्पोरोफाईट. तो असं झालं का की स्पोरोफाईटने स्पोरोफाईट तयार केलं? नाही. स्पोरोफाईट प्रोड्यूस गमिटोफाईट, इन टर्न गमिटोफाईट प्रोड्यूस न्यू स्पोरोफाईट. सर, स्पोरोफाइट से गमेटोफाइट बनता बाय मियोसिस और गमेटोफाइट से स्पोरोफाइट बनता बाय फर्टिलाइजेशन. स्पोरोफाइट पासून गमेटोफाइट बनते बाय मियोसिस, जनरेशन चेंज झाली. ही डिप्लॉइड तर ही हॅप्लॉइड. आणि गमेटोफाइट पासून स्पोरोफाइट बनते बाय फर्टिलायझेशन. तो द रिझन फॉर अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन इज in plant body both diploid and haploid cell divide by mitosis. If a diploid cell divide by mitosis, it is leading to produce a diploid sporophyte that produces spores by meiosis. And the haploid spores after many mitotic division produces a haploid body called gametophyte. आता आपल्याला हे पाहायचं की कोणत्या ग्रुपमध्ये स्पोरोफाईट गमिटोफाईटवर डिपेंड आहे, गमिटोफाईट स्पोरोफाईटवर डिपेंड आहे, की दोन्ही इंडिपेंडंट आहे. सो व्हाइल व्हेन वी वर डिस्कसिंग द अल्गी, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म, वी मेड दैट थिंग वेरी क्लियर. बट स्टिल वंस अगेन लेट अस सी डोमिनेशन ऑफ विच फेज. तो ये हमें अभी देखना है. तो सुनो, हे तर क्लिअर झालं की प्लांटच्या आयुष्यात डिप्लॉइड स्पोरोफिटिक आणि हॅप्लॉइड गमिटोफिटिक जनरेशन येते. त्याचं कारणही माहीत झालं की डिप्लॉइड सेलमध्येही मायटॉसिस होतो आणि हॅप्लॉइड सेलमध्येही मायटॉसिस होतो. आता हे जे अल्टरनेशन होते जनरेशनचं, की स्पोरोफिटिक जनरेशन प्रोड्यूसेस गमिटोफिटिक जनरेशन बाय मियोसिस आणि गमिटोफाइट प्रोड्यूसेस वन्स अगेन स्पोरोफाइट बाय फर्टिलायझेशन. तर हे जे होते अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन. तो दिस अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन हॅव 3 डिफरंट पॅटर्न in the different groups and individuals in that group. मतलब ये जो अल्टरनेशन ऑफ जनरेशन्स है, ये अलग अलग ग्रुप में अगर आप देखोगे तो इसके 3 पैटर्न नजर आते. हैप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक, हैप्लोडिप्लॉन्टिक. तो सर ग्रुप में तो पैटर्न नज़र आते, पर ग्रुप के कुछ इंडिविजुअल्स में भी पैटर्न अलग नज़र आते, और वो 3 पैटर्न हमें अभी देखने हैं. अब जो पहला पैटर्न है अल्टरनेशंस ऑफ जनरेशन का, दैट इज कॉल्ड हैप्लॉन्टिक अल्टरनेशंस ऑफ जनरेशन. तो सर हैप्लॉन्टिक पैटर्न म्हणजे, देखो ये है डिप्लॉइड जाइगोट. सो डिप्लॉइड जाइगोट इज अ वन सेल्ड स्पोरोफाइट. म्हणजे सर, म्हणजे जो डिप्लॉइड जाइगोट आहे
त्याच्यात मायटॉसिस होतच नाही. तो स्वतःच स्पोरोफाईट म्हणून काम करतो. एका सेलचं स्पोरोफाईट. हो. आणि हे स्पोरोफाईट पूर्णपणे गमेटोफाईटवर डिपेंड राहतं. तो सर हॅप्लॉन्टिक पॅटर्न ऑफ अल्टरनेशन्स ऑफ जनरेशन इज ऑब्झर्वड इन अल्गी. मग अल्गीची जी मेन प्लांट बॉडी असते ती असते हॅप्लॉइड गमेटोफाईट. अल्गीमध्ये जी मेन प्लांट बॉडी असते, म्हणजे जी अल्गी तुम्हाला डोळ्यांनी दिसते, गोड्या पाण्यामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये, ओल्या दगडावर, तो जो शेवाळ दिसतो ना, तो कोण असतो ॲक्च्युअली? गमेटोफाईट. म्हणजे पहा, अल्गीच्या लाईफ सायकलमध्ये 99% टाइम इन अ लाइफ अल्गी इज हैप्लॉइड. मतलब सर ये मान के चलूँ क्या कि 100 दिन का अगर उसका समझो लाइफ है तो 99 दिनों तक वो रहती है हैप्लॉइड जी. इन अल्गी द मेन प्लांट बॉडी इज हैप्लॉइड गमेटोफाइट. इट इज फ्री लिविंग, इंडिपेंडेंट, फोटोसिंथेटिक. मग हा जो गमेटोफाइट आहे, जो कोलोनियल असेल, सिंगल सेल्ड असेल, फिलामेंटस असेल, म्हणजे शेवाळ फिलामेंटस असेल, कोलोनियल असेल किंवा ह्यूज केल्प वगैरे काही असेल, तर तो गमेटोफाइट आहे. आणि हा जो गमेटोफाइट आहे तो फोटोसिंथेटिक आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. आता गमेटोफाइटिक आहे तो प्लांट बॉडी, म्हणजे ते गमिट्स बनवेल. आयसोगॅमस असेल, ॲनआयसोगॅमस असेल, ओगॅमस असेल. तो अल्गीची प्लांट बॉडी काय आहे? गमेटोफाइट. तिनं काय तयार केले? गमिट्स. एक दिवस झालं फर्टिलायझेशन, तयार झालं डिप्लॉइड झायगोट. आणि आता हे झायगोट मायटॉसिस करतच नाही, ते म्हणते मीच आहे स्पोरोफाईट. आणि तो स्पोरोफाईट या गमेटोफाईटवर पूर्णपणे असतो डिपेंडंट. म्हणजे डॉमिनेटिंग फेज इन द लाईफ काय आहे? 100 पैकी 99 दिवस सर गमेटोफिटिक जनरेशन आहे. गमेटोफिटिक जनरेशन कशी असते? हॅप्लॉइड. म्हणून नाव पडलं हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता या डायग्राममध्ये पहा, इथं फर्टिलायझेशन झालं आणि झायगोट तयार झाला, आणि लगेच या झायगोटमध्ये झाला मिओसिस. मग मिओसिस झाल्यावरती काय तयार होईल? हॅप्लॉइड. मग त्या हॅप्लॉइड स्पोअरपासून तयार होते हॅप्लॉइड गमेटोफाइट, आणि ते मॅक्झिमम ड्युरेशनपर्यंत असतं. और बस थोड़े समय के लिए डिप्लॉइड स्पोरोफाइट बनता. सो मॅक्झिमम टाइम इन द लाईफ इज हॅप्लॉइड, म्हणून हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. सो कोलोनियल अल्गा वॉल्वॉक्स असेल, फिलामेंटस अल्गा स्पायरोगायरा असेल, युनिसेल्युलर अल्गा क्लॅमेडोमोनस असेल, तर यांचं लाईफ सायकल काय असतं? हॅप्लॉन्टिक. तुम्ही या डायग्रामवर पहा, 90% जीवन का समय क्या है? हैप्लॉइड. सो हैप्लॉन्टिक लाइफ साइकिल. एंड द zygote और sporophyte is only short lived. अब देखो इसके एकदम कॉन्ट्रास्ट, याच्या एकदम अपोजिट डिप्लॉन्टिक लाइफ साइकिल. मग याच्या उलट कसं होईल? तो यदि यहाँ पर 90% है हैप्लॉइड, तो यहाँ 90% है डिप्लॉइड. थोड़े समय के लिए हैप्लॉइड फेज. सो इन अ डिप्लॉन्टिक लाइफ सायकल विच इज एक्झिबिटेड बाय फॅनेरोगॅम्स, म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म. मग त्यांच्यात कसं होते पहा, the first cell of sporophytic generation is diploid zygote. म्हणजे आयुष्याची पहिली सेल त्यांची कोणती असते? डिप्लॉइड झायगोट.
मग या झायगोटपासून बनतो एम्ब्रियो, म्हणजे हा झायगोट आहे. आणि याच्यापासून तयार होतो मग एम्ब्रियो. मग एम्ब्रियोपासून तयार होते प्लांट बॉडी विथ अ रूट, स्टेम, लीफ. आता झायगोट टू एम्ब्रियो, एम्ब्रियो टू यंग वन, म्हणजे प्लांट बॉडी. समजा अँजिओस्पर्म असेल तर एक दिवस याला येईलच फ्लावर. म्हणजे आत्ता फ्लावर आलं आणि फ्लावरमध्ये आहे मेल सेक्स ऑर्गन अँड्रोशियम, फिमेल सेक्स ऑर्गन गायनोशियम. अँड्रोशियमचा एक मेंबर स्टेमन, गायनोशियमचा कार्पेल. स्टेमनचा जो फर्टाईल पार्ट आहे तो अँथर आणि कार्पेलचा ओव्ह्यूल. मग ओव्ह्यूलच्या आतमध्ये मेगास्पोर मदर सेल आणि अँथरच्या आतमध्ये मायक्रोस्पोर मदर सेल. आणि या स्पोर मदर सेलमध्ये झाला मिओसिस. सो झायगोट पासून तर मिओसिसपर्यंत मॅक्सिमम पार्ट ऑफ अ लाईफ सायकल द प्लांट बॉडी इज डिप्लॉइड. म्हणून हा लाईफ सायकल आहे डिप्लॉन्टिक. मग इकडे कसं आहे, तो सर मेन प्लांट बॉडी डिप्लॉइड आहे, ती फोटोसिंथेटिक आहे, इंडिपेंडंट आहे, डॉमिनंट आहे. आणि बिचारा जो आता मिओसिस नंतर स्पोर तयार होईल, माइक्रोस्पोर आणि मेगास्पोर, तो माइक्रोस्पोर मेगास्पोर में माइटोसिस होके बनेंगे गमीटोफाइट विच इज माइक्रोस्कोपिक. पहा ना, एंजियोस्पर्म में मेल गमीटोफाइट इज 3 सेल्ड एंड फीमेल गमीटोफाइट इज 7 सेल्ड. और वो गमीटोफाइट इस स्पोरोफाइट पे पूरी तरह से रहता डिपेंडेंट. म्हणजे हॅप्लॉन्टिक मध्ये गमीटोफाइट इज इंडिपेंडंट, स्पोरोफाइट इज डिपेंडंट. आणि डिप्लॉन्टिक मध्ये स्पोरोफाइट इज इंडिपेंडंट अँड गमीटोफाइट इज डिपेंडंट. एकदम उलट आहे. तो सर हॅप्लॉन्टिकचं एक्झाम्पल अल्गी, डिप्लॉन्टिकचं फॅनेरोगॅम्स म्हणजे जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म. इथे पहा डिप्लॉइड फेज फारच छोटी आहे म्हणून हॅप्लॉन्टिक सायकल. इथे डिप्लॉइड फेज फारच मोठी आहे म्हणून डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता या दोघांच्या मधातला असतो हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. तो आता आपण पाहू. सो इन शॉर्ट लेट अस अगेन टेक अ समरी. सो जो हॅप्लॉन्टिक पॅटर्न आहे लाईफ सायकलचा एक्झिबिटेड बाय अल्गी, तो पहा हॅप्लॉन्टिक पॅटर्न शोन बाय अल्गी. मग 2 प्लांट बॉडी असतात, हॅप्लॉइड गमेटोफाइट आणि डिप्लॉइड स्पोरोफाइट. तो लाईफ सायकल कसा आहे सर, हॅप्लॉन्टिक आहे. म्हणजे गमीटोफाइट इज इंडिपेंडंट, फ्री लिव्हिंग, फोटोसिंथेटिक, डॉमिनंट फेज इन अ लाईफ सायकल. म्हणजे अल्गी जेवढ्या असतील काही एक्सेप्शन सोडून तर त्यांची प्लांट बॉडी गमीटोफाइट आहे, ते फोटोसिंथेटिक आहे, फ्री लिव्हिंग, इंडिपेंडंट आहे, तीच फेज डॉमिनेटिंग आहे लाईफमध्ये. बिचारा स्पोरोफाइट. स्पोरोफाइट इज totally dependent on gametophyte because it is single cell zygote, plant body nahi. And this phase is very short lived. Example Spirogyra, Volvox, Chlamydomonas, etc. The exact opposite pattern is diplontic pattern exhibited by phanerogams म्हणजे जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. त्यांच्यात पा वापस 2 जनरेशन,
diploid sporophyte, haploid gametophyte. Exact opposite. Here the diploid sporophyte is independent, free living, photosynthetic plant body with a root, stem, leaves. This phase is dominant. आणि आता पहा, मगाशी बिचारा स्पोरोफाइट, आता बिचारा गमेटोफाइट. अब गमेटोफाइट is dependent on sporophyte. It is few celled. You know, in angiosperm the male gametophyte is 3 celled and female gametophyte is 7 celled. And it is short lived. म्हणून ह्या एकमेकांच्या अपोजिट. अब दोनों के बीच में एक पैटर्न है. तो सर अल्गीचा हॅप्लॉन्टिक आहे, जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्मचा डिप्लॉन्टिक आहे. अल्गीचा हॅप्लॉन्टिक आहे, जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्मचा डिप्लॉन्टिक आहे. मग राहिले कोण? ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट. उनका इंटरमीडिएट पैटर्न है हैप्लो डिप्लॉन्टिक. वो अब हम देखेंगे. सो एज वी हैव सीन इन algae there is a haplontic life cycle, that is for maximum duration the plant body is haploid gametophyte. Then we have seen the diplontic life cycle shown by phanerogams, where maximum time they are diploid sporophytic generation. Now intermediate between haplontic and diplontic, म्हणजे अल्गी जी हॅप्लॉन्टिक आहे, फॅनेरोगॅम्स जे डिप्लॉन्टिक आहे, यांच्या मधातलं असते हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. अँड दिस पॅटर्न इज एक्झिबिटेड बाय ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. मग सर ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये जर हॅप्लो डिप्लॉन्टिक आहे तो क्या 100% सिमिलर है ब्रायोफाइटा और टेरिडोफाइटा का लाइफ साइकिल हैप्लो डिप्लॉन्टिक? नहीं, थोड़ा फरक है. म्हणजे हॅप्लो डिप्लॉन्टिक मध्येही थोडा फरक आहे. कसा? इन केस ऑफ ब्रायोफाइटा द डॉमिनंट इज गमेटोफिटिक जनरेशन. म्हणजे जसं अल्गीमध्ये डॉमिनेटिंग जनरेशन कोणती असते? गमेटोफिटिक. तसं ब्रायोफायटामध्ये सुद्धा डॉमिनंट इज गमेटोफिटिक जनरेशन. मग आपण लिव्हर रॉट आणि मॉसेस बघितले. मग आपण जर एखादं मॉस घेतलं, फॉर एक्झाम्पल फ्युनारिया, तर पहा त्याला असे रायझॉइड्स होते, असं मेन ॲक्सिस होतं, असे लीव्ज होते इन सर्कल. तो ही आहे ना गमेटोफिटिक जनरेशन आहे. सो इन ब्रायोफायटा देर इज हॅप्लोडिप्लॉन्टिक पॅटर्न, बट द डॉमिनंट जनरेशन इज गमेटोफिटिक जनरेशन. इट इज थॅलॉइड. It is either dorsiventral, prostate or erect. म्हणजे ब्रायोफायटाचं जे गमेटोफाइट असतं, एक तर ते झोपलेलं असतं, नाही तर उभं असतं. ते थॅलॉइड असतं. त्याची प्रत्येक सेल हॅप्लॉइड असतं. ते फ्री लिव्हिंग आहे, इंडिपेंडंट आहे, फोटोसिंथेटिक आहे, स्वतःचं पाणी स्वतः ॲब्सॉर्ब करतं, स्वतःचं फोटोसिंथेसिस स्वतः करतं. तो सर असंच तर मग अल्गी करत होते. द मेन प्लांट बॉडी वॉज गमेटोफाइट, हियर आल्सो मेन प्लांट बॉडी वॉज गमेटोफाइट. तो ये अल्गी से अलग क्यों है? सुनो, अल्गीमध्ये जे स्पोरोफाइट होतं ते फक्त एकाच सेलचं होतं, झायगोट. आता इथे असा फरक पडला की जेव्हा फर्टिलायझेशन होईल आणि झायगोट बनेल, तो वो जो झाइगोट बनेगा फर्स्ट सेल ऑफ स्पोरोफिटिक जनरेशन,
तर त्याचं इलॅबोरेटेड फॉर्म तयार होतो. म्हणजे हिअर द स्पोरोफाइट इज मल्टीसेल्युलर. इट प्रोड्युसेस फूट, सेटा अँड कॅप्सूल. मग पहा, हा फूट, सेटा आणि कॅप्सूलवाला कोण आहे? स्पोरोफाइट, विच इज मल्टीसेल्युलर. आणि धिस स्पोरोफाइट इज डिपेंडंट ऑन गमिटोफाइट. इन ब्रायोफाइटा the independent free living photosynthetic main plant body is gametophyte and sporophyte is multicellular. It is either totally or partially dependent on gametophyte. आणि सर अल्गीमध्ये कसं होतं? अल्गीमध्ये स्पोरोफाइट एका सेलचं होतं आणि ब्रायोफायटामध्ये पहा फ्यू सेल्स आहे. अल्गीमध्ये ते टोटली डिपेंडंट होतं गमिटोफाइटवर. इथं ते टोटली किंवा पार्शली डिपेंडंट असतं. तो ये है हॅप्लोडिप्लॉन्टिक पॅटर्न इन ब्रायोफाइटा. मग सर हॅप्लोडिप्लॉन्टिक पॅटर्न इन टेरिडोफाइटा कसा वेगळा आहे? देखो, इन ब्रायोफाइटा द डॉमिनंट इज गमिटोफिटिक जनरेशन, पण इकडे डॉमिनंट इज डिप्लॉइड स्पोरोफिटिक जनरेशन. म्हणजे अंडरग्राउंड स्टेम, रूट्स, लीव्स. तर हे जे होतं ना, हे डिप्लॉइड स्पोरोफाइट आहे. सो डॉमिनंट इज डिप्लॉइड स्पोरोफिटिक जनरेशन अँड गमिटोफिटिक जनरेशन इज मल्टीसेल्युलर. आणि गमिटोफिटिक जनरेशन विच इज मल्टीसेल्युलर इज सॅप्रोफायटिक ऑर ऑटोट्रॉपिक. म्हणजे स्पोरोफाइटही इंडिपेंडंट आणि गमेटोफाइट सुद्धा इंडिपेंडंट, बोथ इंडिपेंडंट. इन टेरिडोफाइटा देर इज हॅप्लोडिप्लॉन्टिक लाइफ सायकल where sporophytic generation is dominant. The sporophyte, a plant body, is independent. Gametophyte is also independent. मग सर ब्रायोफाइटामध्ये कसं होतं? गमिटोफाइट इज इंडिपेंडंट आणि स्पोरोफाइट इज टोटली और पार्शियली डिपेंडेंट. हे लक्षात ठेवा, हा नीट क्वेश्चन है कि ऐसा कौन सा प्लांट ग्रुप है जहां दोनों जनरेशन इंडिपेंडेंट है? सिर्फ टेरिडोफाइट. और अब एक्सेप्शन जहां से क्वेश्चन आता, सुनो. द अल्गी एक्टोकार्पस, अल्गी एक्टोकार्पस जो ब्राउन अलगा है, पॉलीसिफोनिया रेड अलगा है, कैल्प रेड अलगा है. तो एक्टोकार्पस, पॉलीसिफोनिया, कैल्प, ये तीनों कौन है? सर अल्गी. तो इनका कौन सा पैटर्न होना चाहिए था? सर हॅप्लॉन्टिक. पण पहा, एक्टोकार्पस, पॉलीसिफोनिया अँड कैल्प, सो PEK, पेक, PEK, पेक, ये तीनों जो है दे शो हैप्लोडिप्लॉन्टिक पैटर्न. मोर इंटरेस्टिंगली, फ्यूकस जो ब्राउन अलगा है वो तो जिम्नोस्पर्म एंजियोस्पर्म की तरह दिखाता, डिप्लॉन्टिक लाइफ सायकल. तो तुम्हाला हेही लक्षात ठेवायचे आहेत, एक्सेप्शन हे विचारतातच. एक्टोकार्पस, पॉलीसिफोनिया, केल्प हैप्लोडिप्लॉन्टिक, फ्यूकस डिप्लॉन्टिक. अब मैं एक इंटरेस्टिंग चीज बताता, दो इट इज नॉट अ पार्ट ऑफ सिलेबस. हम लोग क्या बोलते कि हमेशा डिप्लॉइड स्पोरोफाइट प्रोड्यूसेस हैप्लॉइड गमिटोफाइट. डिप्लॉइड स्पोरोफाइट प्रोड्यूसेस हैप्लॉइड गमिटोफाइट बाय मियोसिस. या फिर
haploid gametophyte produces diploid sporophyte by fertilization. स्पोरोफाईट पासून गमिटोफाईट बनण्यासाठी व्हावा लागतो मिओसिस. गमिटोफाईट पासून स्पोरोफाईट बनण्यासाठी व्हावं लागतं फर्टिलाइजेशन. पर अगर स्पोरोफाइट से गमीटोफाइट बना बिना मियोसिस, स्पोरोफाइट से गमीटोफाइट बना बिना मियोसिस, तो वो गमीटोफाइट रहेगा डिप्लॉइड, कारण झालाच नाही मियोसिस. या फिनॉमिनाला म्हणतात ॲपोस्पोरी. ॲपो म्हणजे विदाउट, स्पोर फॉर्मेशन म्हणजे मियोसिस. म्हणजे स्पोरोफाईट पासून गमेटोफाईट बनण्यासाठी मियोसिस आवश्यक असतो. पण बिना मियोसिस जर गमेटोफाईट बनलं ते कसं राहील? डिप्लॉइड राहील. या फिनॉमिनाला म्हणतात ॲपोस्पोरी. तसं गमेटोफाइट से स्पोरोफाइट बनने के लिए आवश्यक है फर्टिलाइजेशन. पर अगर बिना फर्टिलाइजेशन गमेटोफाइट से बना स्पोरोफाइट, तो वो रह जाएगा हैप्लॉइड. इसे कहते एपोगैमी. एपो म्हणजे विदाउट, गॅमी म्हणजे फ्युजन. एपोस्पोरी फॉर्मेशन ऑफ. एपोस्पोरी म्हणजे फॉर्मेशन ऑफ गमेटोफाइट फ्रॉम स्पोरोफाइट विदाउट मियोसिस. एपोगॅमी म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट फ्रॉम गमेटोफाइट विदाउट फर्टिलाइजेशन. अब सुनो, यहाँ आपका प्लांट किंगडम नाम का टॉपिक हो गया. यह हमारा 7वां और आखिरी लेक्चर है. अब हमारा अगला चैप्टर शुरू होगा. थैंक यू.